नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 78मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की ऋषभ सर्वांना घेऊन कुठेतरी फिरायला जाणार होता आणि अनुने त्यासाठी रियाच्या वडिलांकडून परमिशनसुद्धा घेतली होती. आता पुढे फिरायला जायचं म्हणून सगळेच खूप खुश होते. रिया ऑफिसमध्ये आल्या आल्या अनुला भेटायला येते. रिया, बरं झालं तू आली. आज ऑफिसनंतर आपण शॉपिंगला जातो आहे. अनु, नक्की, बरं झालं यार, आपण कुठेतरी जात आहोत, नाहीतर खूप कंटाळा आला होता काम करून. रिया, पण जायचं कुठे आहे? रिया, ते भाई ठरवणार आहे. अनु, मग कसलं एन्जॉय ना काय, तिथे पण काम सांगतील. ही फाईल हवी, ते प्रेझेंटेशन आहे का, ती मीटिंग आहे का, डिझाईन रेडी करा, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. रिया ऋषभची नकल करत म्हणते. त्यावर अनु जोरात हसते. त्याचवेळी ऋषभ आत येतो. अनु, ते शूट साईटच्या अकाउंट डिटेल्सची फाईल हवी आहे मला. आणि मेहतासोबतच्या मीटिंगचं काय झालं? न्यू क्लायंटचे प्रेझेंटेशन रेडी आहे, ते विजयकडून बघून घे जरा. ऋषभ, तसं अनु जोराजोरात हसू लागते. अनु, मी येते. रिया हलकेच हसून बाहेर पडते. काय झालं, तू का हसतेस? ऋषभ, रिया आत्ताच तुझे सर्व डायलॉग बोलून गेली. अनु, काय? ऋषभ, अनु सर्व सांगते त्यावर तोही हसतो. दोघेही कामाबद्दल थोडं बोलले आणि जाताना आपण फ्रायडे नाईटला निघणार असं सांगून जातो. ऑफिसचे असेच 3-4 दिवस कामात निघून गेले. फ्रायडेला जायचं म्हणून सगळे खुश होते. अनुने रियाला आणि मोनाला बंगल्यावरच बोलून घेतलं होतं. करीमही आला होता. सगळे निघायच्या तयारीत होते. ऋषभ आला तसं त्याची नजर रियावर पडली. तिने जीन्स आणि त्यावर लॉंग टॉप घातलेलं होतं. सिंपल बट नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती. मोना तर आ वासून ऋषभला बघत होती. ऋषभच्या हाताला लागलं असल्यामुळे मॉम सारख्या त्याला इन्स्ट्रक्शन देत होत्या. शेवटी तो वैतागून मी घरीच थांबतो असं म्हणाला. तसे सगळे हसू लागले. तसं अनुने मॉमला डोळ्यांनी आश्वासक केलं. तसं त्या शांत झाल्या. सगळे मॉम डॅडचा निरोप घेऊन बाहेर पडले. अनु, नील. ऋषभ अनुला नीलबद्दल विचारतो. हॉस्पिटलकडे यायला सांगितलं आहे आपल्याला, त्याला थोडं काम होतं. अनु, ओके. ऋषभ गाडीत बसायला समोर जातो तसं अनु त्याला मधल्या सीटवर बसायला सांगते आणि मोनाला करीमच्या बाजूला बसायला सांगते. तसं मोनाच्या थोडं जीवावर येते, पण तरीही ती जाऊन बसते. निधी तर आधीच मधल्या सीटवर विंडो साईडला बसलेली असते. रिया मात्र अनुसोबत मागच्या सीटवर बसायला जाते. हॉस्पिटल येताच नील पटकन बाहेर येतो. नील ऋषभ शेजारी बसणार तोच निधी बोलते. रिया दी, तू माझ्याजवळ बस. जिजू आणि अनु ला सोबत बसू दे. निधी. अनु हसते. ऋषभला तर या दोघींचाही प्लॅन आधीच लक्षात येतो. तो फक्त गालात हसतो. तसं रिया मागच्या सीटवर उठून मधल्या सीटवर बसायला येते. निधी, थोडं सरक, मी इकडे बसते. रिया, अगदी मला ना मध्ये मध्ये मळमळते, सो प्लीज तू मध्ये बसशील. निधी, कारण तिकडे ऋषभ असतो. तो फक्त विंडो बाहेर बघत हसत असतो. बिचारी रिया नाईलाजाने ऋषभच्या शेजारी आणि निधीच्या मध्ये बसते. गाडी सुरू होते. रात्रीच्या 8च्या सुमारास ते मुंबई बाहेर पडतात. तसं निधी अंताक्षरी खेळूया असं बोलते. सगळे जोरात ओरडतात. गर्ल वर्सेस बॉईज अशी टीम करण्यात येते. सगळे मस्त एन्जॉय करत असतात. रियाला ऋषभ शेजारी बसल्यामुळे ऑकवर्ड वाटत असते. ती अंग चोरूनच बसते. तरीही त्याच्या मजबूत दंडाचा स्पर्श तिच्या हाताला होत असतो, ज्याने तिच्यात एक वेगळीच भावना येत होती. नील मात्र अनुचा हातात घेऊन बसला होता. सगळेजण अंताक्षरी खेळत असतात, पण ऋषभ आणि रियाने अजूनही एकही सॉन्ग म्हटलेलं नसते. भाई प्लीज, आता तू म्हणायचं. हां, तू आत्तापर्यंत एकही नाही म्हटलं. निधी. तसं सगळे ऋषभ असं ओरडू लागतात. ओके ओके, मी म्हणतो. ऋषभ, आलाय हा तुमच्यावर. मोना. ऋषभ गाणं आठवत असतो. तसं निधी, मोना, अनु, भाई लवकर हां, टिक टिक 1 टिक टिक 1 असं त्या गिनती करत असतात.
आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. रिषभ कोणतं गाणं म्हणेल, काय म्हणेल, कसं म्हणेल आणि ते रियासाठी असेल का हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गुंतता हृदय तुझ्या सवे. बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट पार्ट.